उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला रोज रोज तेच जेवण बनवायचा किंवा मग खायचाही खूप कंटाळा येतो. मग अशा वेळेस चमचमीत आणि पटकन होणारा असा काहीतरी मेनू असतो. तर आज मी तुमच्यासोबत ताकाची कढी आणि खिचडी भात कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे. करायला तर खूप सोपं आहे, पण सगळ्यांच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात. आणि कढी तुम्ही पाहिलंत ना किती मस्त झाली आहे ती. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि कढी फुटू नये म्हणून खास टिप्सही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी कढी बनवत असाल ना तरी अगदी परफेक्टच होणार. आणि खिचडी भात म्हणाल तर अगदी साधी सिंपलच मी इथं खिचडी केलेली आहे, कुठल्याही जास्त मसाल्यांचा वापर न करता, जेणेकरून उन्हाळ्यात पचायलाही आपल्याला ते सोपं जाईल. मुगाची खिचडी आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील असा हा खिचडी भात आहे. तर अगदी परफेक्ट मेनू आहे. कढी, खिचडी, लोणचं आणि पापड. आणखी काय हवं आहे? चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? रेसिपी आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर खिचडी भात करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हवा आहे तो म्हणजे तांदूळ. इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. जेवढा तांदूळ घेताय त्याच्या अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे स्वच्छ धुवून साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या हव्यात आणि ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही खिचडीमध्ये टाकू शकता. इथे मी कांदा, टोमॅटो, एक बटाटा घेतलेला आहे, गाजर घेतलेलं आहे थोडंसं आणि हिरवी मटार घेतलेली आहे. आपण आता खिचडीला फोडणी देऊयात. छोटा कुकर घेतलेला आहे, साधारण 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे आणि तडतडलं की इथं मी साधारण 1 चमचा एवढं आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घातलेलं आहे. हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे 1 2 ते 3 मिनटापर्यंत. चांगलं असं परतून झालं की याच्यामध्ये आपण लगेच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा टाकला की लगेच मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कांदा लवकर सॉफ्ट होतो. कांदाही आपल्याला 1 3 ते 4 मिनटापर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा इथं छान असा परतून झालेला आहे. आणि आता मी लगेच त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या सगळ्या भाज्या त्या सगळ्या टाकलेल्या आहेत. बटाटा, टोमॅटो आणि हिरवी मटर. भाज्या टाकल्यानंतर अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडी भात आणि ताकाची कढी असा मेनू आहे की जो अगदी 15 मिनिटाच्या आत म्हटलं ना तरीही तयार होतो. कुठलीही पूर्वतयारी न करता पटकन हे जेवण तयार होतं. पचायलाही हलकं आहे आणि अगदी सगळेजण आवडीनं खातात. ते 4 मिनिटापर्यंत हे छान असं परतून घ्यायचं आहे. आणखी 2 ते 3 मिनटं मी हे झाकून देखील ठेवलेलं आहे. तर इथे साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. मी भाज्या झाकून ठेवल्या होत्या, चांगल्या सॉफ्टही झालेल्या आहेत. मी खिचडीमध्ये जास्त कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत, त्यामुळं अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. साधी सोपीच पण अत्यंत टेस्टी अशी ही भाताची खिचडी तयार होते. भाज्या चांगल्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत. 1 चमचा एवढी धना पावडर टाकलेली आहे आणि अगदी थोडीशी इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे. ती देखील मी कलरसाठी टाकलेली आहे. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ धुवून बाजूला ठेवलेले देखील 10 ते 15 मिनटं झालेली आहेत, म्हणजे तांदूळ हा छान असा भिजलेला आहे आणि आपण तो तांदूळ आता या मसाल्यांमध्ये टाकणार आहोत. भात तुम्ही कुठल्याही प्रकारचं करा, वापरताना गरम पाणीच वापरायचं, म्हणजे तो पटकन शिजतोही अगदी 10 मिनिटाच्या आत. तर आता या सगळ्या भाज्यांमध्ये मी भिजवलेला तांदूळ आणि मुगाची डाळ टाकलेली आहे. व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ टाकला की लगेच पाणी टाकायची काही अजिबात करायची नाही. छान असा या तेलामध्ये आणि या मसाल्यांमध्ये तांदूळ परतून घ्यायचा. 1 2 ते 3 मिनिटापर्यंत असंच ठेवायचं. 3 ते 4 मिनिटापर्यंत मी तांदूळ या भाज्यांमध्ये आणि मसाल्यांमध्ये छान असा परतून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या 1.5 पट पाणी टाकलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण बरंचसं हे तांदळावर डिपेंड असतं. तुमचा तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे, नवीन आहे की जुना आहे, याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तसंही खिचडी भात हा फारसा मोकळा सुटसुटीत नसतो, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे. आणि आता पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि 3 ते 4 मिनिटापर्यंत याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. लगे लगे झाकण लावायची ही घाई अजिबात नाही करायची. आता इथे छान उकळी आलेली आहे आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि नंतर मी कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे. एकदा तुम्ही अशा प्रकारे भात करून बघा, अगदी छान तयार होतो.
तर आता तुम्ही 5 ते 7 मिनटं अगदी मीडियम गॅसवर जरी ही खिचडी ठेवली ना तरीही तयार होते. नाहीतर मग एक शिट्टी येऊ द्यात, एकदम लो फ्लेमवरती 10 मिनटं ठेवलं ना तरीही आपला हा खिचडी भात तयार होतो. तर आता खिचडी भात होईपर्यंत आपण कढी करून घेऊया. तर इथं मी कढी ताकाची बनवणार आहे. जर तुमच्याकडे दही असेल तर त्याच्यात पाणी टाका, छान असं त्याला घुसळवा आणि नंतर त्याची ताक तयार करा. ताक किंवा मग दही किती आंबट आहे याच्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. किती लोकांसाठी कढी पाहिजे त्याच्यानुसारही. तर एक छोटं पातेलं भरून इथे मी ताक तयार करून घेतलेलं आहे. फार आंबट होतं म्हणून त्याच्यात साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी नंतर ॲड केलेलं आहे. आता आपण कढी कशी करायची ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर इथं 2 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून एवढं मी बेसन घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर खालीच मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इथं असं जर केल्याने कढी अजिबात फुटत नाही आपली. व्यवस्थित असं बेसन सगळीकडून सारखं एका विस्करने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्या बेसनाच्या गुठळ्या वगैरे अजिबात ताकात झाल्या नाही पाहिजेत. सुरुवातीची ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर बेसन सगळीकडून छान असं ताकामध्ये मिक्स करून घेणार आहे. जर तुमच्याकडून कढी फुटत असेल किंवा मग छान अशी बनत नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने कढी करून बघा. परत तुम्ही दुसरी कुठलीच पद्धत वापरणार नाही याची गॅरंटी माझी. व्यवस्थित असं बेसन ताकामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण कढीला फोडणी देणार आहोत. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा एवढं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत कढीसाठी. याची फोडणी द्यायची आहे, छान अशी तडतडू द्यायची आहे. अर्धा चमचा एवढी लगेच हळद टाकायची आहे म्हणजे कढीला कलर खूप छान असा येतो तेलात हळद परतल्यानंतर. आणि नंतर मी 1 चमचा एवढी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती म्हणजे बारीक करून घेतलं होतं. ती 1 चमचा एवढी टाकायची आहे. आता थोडंसं तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मस्त असा वास सुटेपर्यंत छान असं परतून झालं की लगेचच आपण जे बेसन मिक्स केलेलं ताक आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि इथं आमच्याकडची लाईट गेलेली आहे त्यामुळं व्हिडिओ हा सगळा अंधारात आलेला आहे. तर छान अशी फोडणी आपली परतून झालेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये ताक मिक्स करणार आहोत. इथं मी कढी देखील साधी सिंपल आणि गावरान पद्धतीचीच केलेली आहे. जास्त बाकीचे कुठल्याही मसाल्यांचा वापर केलेला नाही. तर आता या फोडणीमध्ये मी ताक टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ देखील टाकायचं आहे. सगळीकडून छान असं मिक्स करून झाल्यानंतर या पॉईंटला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवरती 3 ते 4 मिनटं म्हणजे साधारण कढीला एक छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे. असं केल्याने कढी अजिबात फुटत नाही. जर तुम्हाला जास्त घट्टपणा वाटत असेल किंवा मग आणखी आंबट वाटत असेल तर थोडंसं पाणी देखील तुम्ही ॲड करू शकता. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ज्याच्यामध्ये वाटण केलं होतं हिरवी मिरची, आलं, लसणाचं. आणि आता आपण कढीला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे. असं केल्याने कढी अजिबात फुटत नाही. एकदा अशा प्रकारे कढी करून बघा. बाकीच्या सगळ्या पद्धती तुम्ही विसरून जाल. तर इथं साधारण 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. मी कंटिन्युअसली या कढीला मिक्स करत राहिलेली आहे. तर बऱ्यापैकी आपली कढी देखील शिजलेली आहे. छान असा घट्टपणा आणि दाटसरपणा देखील आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं कंटिन्युअसली चमच्याने आपल्याला कढीला मिक्स करत राहणं खूप गरजेचं आहे. त्याने कढीचा कलर खूप सुंदर येतो, अजिबात फुटत नाही, छान असा घट्टपणा देखील येतो. तुम्ही इथं पाहू शकता. आणि इथं मी 2 चमचे एवढी साखर टाकलेली आहे ज्याने कढीची चव आणखीच छान लागते. एक आंबट गोड अशी छान चव येते कढीला. एकदा की कढीला छान उकळी आली की नंतर मग साखर टाकून गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि आणखी एक 2 ते 3 मिनटापर्यंत कढीला गॅसवरती असंच ठेवायचं आहे. आता कढी अजिबात फुटत नाही तरीही अजून मधून तुम्ही याला मिक्स करत राहणं गरजेचं आहे. आणि इथं आपली कढी तयार झालेली आहे. या ठिकाणी मी गॅसची फ्लेम देखील बंद केलेली आहे. तुम्ही पाहू शकता काय सुंदर कलर आलेला आहे, व्यवस्थित असा घट्टपणा आलेला आहे, दाटसरपणा आलेला आहे. चवीलाही तितकीच अप्रतिम झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कढी एकदा नक्की करून बघा. आणि अशा पद्धतीनं एकदम झटपट होणारी आपली ही ताकाची कढी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूप सुंदर असा आलेला आहे आणि घट्टपणा देखील छान असा आलेला आहे. कढी अजिबात सुद्धा फुटलेली नाही आहे. अगदी पटकन होणारी, जास्त कुठल्याही मसाल्यांचा वापर न करता गावरान चवीची आपली ही ताकाची कढी आता तयार झालेली आहे.
एक 5 ते 7 मिनटापर्यंत मी खिचडीचा कुकर हा एकदम बारीक गॅसवरती ठेवलेला होता. नंतर गॅसची फ्लेम बंद करून कुकर हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, कारण आपला निम्मा भात हा वाफेवरच शिजतो. कुकर हा पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला खिचडी भात तयार झालेला आहे. साधा सिंपल पण अप्रतिम चवीचा. तर तुम्ही पाहिलंत ना, अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत रात्रीचा असा चमचमीत आपण बेत तयार करू शकतो. तुम्ही ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.